क्रिकेटमध्ये भारताकडून पाकिस्तानचा पराभव, पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. गेल्या काही वर्षातल्या या तीन बातम्या नेहमी फक्त आपल्याला दर काही दिवसांनी पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. परंतु आता पुन्हा एकदा बातमी येते, ती म्हणजे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसण्याची. म्हणजेच त्यांचे तब्बल 9 पैकी 6 खासदार पक्षाला रामराम ठोकण्याची. काय आहे ऑपरेशन टायगर मागची चर्चा, आणि या ऑपरेशन टायगरमध्ये मराठवाड्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचे 3ही खासदार शिंदेंसोबत जाणार असल्याची चर्चा का होते आहे. कालच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थिती ही खासदार ऑफलाईन होण्याची सुरुवात आहे का, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय न्यूज टापू. सर्वात आधी कालच्या बैठकीत नेमकं काय घडलं. काल एकूण 9 खासदारांपैकी 5 खासदार जे असे होते जे प्रत्यक्षरित्या तिथे उपलब्ध होते आणि 4 खासदार ऑनलाईन उपस्थित होते. 9 पैकी 4 खासदार ऑनलाईन उपस्थित होते आणि त्यांनी कालच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचे काही शब्द, काही महत्त्वाची विधानं चांगले चर्चेत ठरले. उद्धव ठाकरेंनी काल अत्यंत महत्त्वाचं वाक्य वापरलं. ते म्हणाले, ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात. आधी देखील मला 40 जण सोडून गेले, ते जाणार होते, ही मला त्यांची कल्पना होती, ते जाणार असल्याची मला कल्पना होती, परंतु मी त्यांना कुणालाही अडवलं नाही. ज्यांची इच्छा आहेत ते आताही जाऊ शकतात. आजचा दिवस माझा नाही आहे, उद्याचा दिवस मात्र माझा असेल. जे खासदार माझ्यासोबत आहेत, जे खासदार आपल्यासोबत आहेत, त्यांना देखील त्यांनी सांगितलं की तुम्हीही माझ्यासोबत असल्याचा संदेश ग्राउंडला जाऊन द्या. लोकांना सांगा की तुम्ही माझ्यासोबत आहात. सरकारच्या विरोधात जे आपण महागाई संदर्भात आंदोलन करतोय किंवा इतर आंदोलन करतोय, तो सक्रिय सहभाग खासदारांनी घ्यावा आणि लोकांच्या प्रश्नावर, कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे, असा देखील संदेश जो आहे त्यांनी आपल्या खासदारांना दिलेला होता. कालच्या बैठकीमध्ये जे 3 मराठवाड्यातले खासदार आहे, त्या 3ही खासदारांची अनुपस्थिती खूप काही दर्शवणारी होती. या 3 खासदारांमध्ये पहिले खासदार येतात परभणीचे संजय उर्फ बंडू जाधव. बंडू जाधव गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदेंच्या जवळ गेल्याची सुद्धा चर्चा होती. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा जर तुम्ही काही दिवसांपूर्वी पाहिलं असेल तर अंबादास दानवेंनी तिथले निवडणूक प्रमुख आमदार राहुल पाटील असतील असं सांगितलं. सध्याच्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते आपल्या पक्षाचा तितकासा प्रचार करताना पाहायला मिळत नाही. परभणी खरं तर शिवसेनेचा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गड मानला जातो. जेव्हा इथे पक्षामध्ये फूट पडली तेव्हाही हे सोबत होते. आमदार राहुल पाटील सुद्धा तिथून निवडून आले. परत एकदा खासदार म्हणून बंडू जाधव सुद्धा 2024ला निवडून आलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत जेव्हा त्यांचा गड परभणी मानला जातो, तेव्हा त्याच गडाचं नेतृत्व करणारा खासदार हा पुन्हा शिंदेंकडे जाईल का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यामागे कारण आहे ते म्हणजे अंबादास दानवेंचं ते विधान. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इतर कुणाचाही आदेश मानू नका, निवडणुकीचे प्रमुख राहुल पाटील असतील असं त्यांचं वाक्य. कुणाचे आदेश मानू नका याचा रोख बंडू जाधवांकडे तर नव्हता ना, अशा देखील चर्चा सध्या रंगतायत. आणि म्हणून पहिलं नाव जे मराठवाड्यातलं तिकडे जाऊ शकतात असं म्हणून येतंय ते म्हणजे बंडू जाधव यांचं. दुसरे खासदार जे आहेत ते म्हणजे नागेश आष्टीकर. नागेश आष्टीकर हिंगोली मतदारसंघाचे नेतृत्व करतात. एकनाथ शिंदे यांची वेळोवेळी भेट घेणं, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे चांगला संवाद असणं, यामुळे त्यांनी मागे अनेकदा त्यांनी सांगितलं की मी उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाही. परंतु त्यांचा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर, जे सध्या विधान परिषदेचे उमेदवार म्हणून तिथे लढत आहेत, त्यांच्या विरोधात अमरनाथ राजूरकर जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत, अशोकराव चव्हाणांचे निकटवर्ती मानले जातात, त्यांच्यासाठी म्हणजे अमरनाथ राजूरकर यांचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि शिवसेना शिंदे गटाचे लोकसुद्धा तितकेसे उत्सुक नाही आहेत. आणि म्हणून ते दोघं पडद्यामागून नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाचा प्रचार करू शकतात. आणि जर शिंदेंकडे चे मतं आणि ठाकरेंची मतं जर त्यांना मिळाली तर याचा अर्थ असा आहे की पडद्यामागून यांनीच महायुतीतलेच घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आणि भारतीय जनता पक्षाच्या काही निष्ठावंत लोकांनी यांना मदत केली असा अर्थ होऊ शकतो. ते असं म्हणतात की नागेश पाटील आष्टीकर जे आहेत की ते शिंदेंच्या जवळचे आहेत, ते शिंदेंशी त्यांचा संवाद चांगला आहे, ते फारसी जास्त टोकाची भूमिका त्यांच्या विरुद्ध घेत नाहीत, म्हणून ते जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. परंतु नागेश आष्टीकर यांनी वारंवार सांगितलं आहे की ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार नाही. उद्धव ठाकरेंची साथ ते कधीच सोडणार नाही. पुढे काय होतं ते आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच.
तिसरे खासदार म्हणजे धाराशिवचे ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर आणि ठाकरे घराण्याशी त्यांचे असलेले संबंध अनेकांना माहिती आहेत, परंतु ओमराजे निंबाळकरांचं शिवसेनेच्या इतर नेत्यांशी सुद्धा तितकं काही वाकडं नाही आहे. म्हणजे अनेकदा असा आरोप केला जातो की धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रतापराव सरनाईक आल्यावर ते भारतीय जनता पक्षाच्या किंवा शिवसेना शिंदे गटांच्या लोकांना भेटण्याच्या अगोदर तानाजी सावंतांपेक्षा त्यांचं जास्त जमतं ते म्हणजे ओमराजे निंबाळकरांशी. ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे खासदार असले तरीसुद्धा त्यांची आणि प्रताप सरनाईक यांची मित्रता जी आहे ती संपूर्ण धाराशिवला आता माहिती आहे. आणि निधीसाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी ते अनेक वर्षांपासून सत्तेत नसल्यामुळे त्यांना निधी वगैरे जो असेल तो शिंदेकडून उपलब्ध होऊ शकतो आणि म्हणून निधीच्या मुद्द्यावर ते तिकडे जाऊ शकतात अशी चर्चा सध्या केली जाते आणि प्रताप सरनाईक यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. परंतु ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा वारंवार सांगितलं आहे की ते स्वतः कधीच उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणार नाहीत आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत. काल ते बैठकीला अनुपस्थित होते, त्यामध्ये त्यांनी कारण सांगितलं की त्यांचा मुलगा जो आहे तो पुण्यात कुठे वैद्यकीय कारणामुळे ते येऊ शकले नाहीत, मुलगा ॲडमिट होता असं त्यांनी सांगितलं होतं आणि म्हणून ते ऑनलाईन तिथे उपस्थित होते. आता हे तीनही खासदार जे आहेत ते मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतात आणि मराठवाड्यात शिवसेना अत्यंत म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना असो किंवा शिंदेची शिवसेना असो त्यांचा गड म्हणजे मराठवाडा मानला गेला आणि जर मराठवाड्यातले हे तीनही खासदार शिंदेकडे गेले तर मात्र तो उद्धव ठाकरेंसाठी फार मोठा धक्का असेल. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत, तुमचं प्रतिक्रिया नेमका काय आहेत? खरंच हे तीन खासदार जर शिंदेकडे गेले तर या खासदारांपैकी बंडू जाधवांना मंत्रिपद देणारे असल्याचं सुद्धा चर्चा करण्यात येते आहे. परंतु या चर्चेत तथ्य किती आहे? तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत? ओमराजे सारखा व्यक्ती, नागेश अष्टीकरांसारखा व्यक्ती आणि संजय उर्फ बंडू जाधवांसारखा व्यक्ती ठाकरेंची साथ सोडू शकतात का? मराठवाड्यातून उद्धव ठाकरेंच्या पक्षांची ही वाताहत अशीच पुढे चालू राहणार का? कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.